तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव दीपक रॉक्स। तर आज आपण आलो तो नांदेड उत्सव मेळा 2025। तर आज आहे 10 तारीख। तर आज जलपरी शो आजपासून सुरू होणार आहे। तर संपूर्ण नांदेडकरांना चिंता लागली होती की जलपरी शो कधी सुरू होणार आहे। चला तर बघूयात मग आपण नांदेडचा उत्सव मेळा 2025 कसा राहणार आहे आणि जलपरी शो मध्ये काय पाहायला भेटतं ते आपण पाहूयात मग या ब्लॉगच्या माध्यमातून। चला तर मग ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा। बघू शकतात प्रवेशद्वार। चला बघूयात आतमध्ये काय काय ते पाहायला। एंट्री तर एकदम मस्त केली यांनी, डेंजर। तर बघूयात पुढे काय काय अजून। वाव, ते बघू शकतात आतमध्ये आल्यानंतर एकदम भारी व्ह्यू आहे। तर बघू शकतात तर बघू शकतात फोटोशूटसाठी एवढे वेगवेगळे स्पॉट यांनी तयार केलेत। असं वाटतं जसं काय तुम्ही फॉरेन कंट्रीमध्ये आलात कुठेतरी। तर सगळ्यांनी व्हिजिट देऊन जा, फोटोशूट खूप भारी करता येतं इथं। चला बघूत अजून पुढे काय काय आहे ते। इकडचा नजारा बघू शकतात, कसलं भारी डेकोरेशन केलेलं आहे, एक नंबर। असं वाटतं कुठेतरी बाहेरच्या कंट्रीमध्ये आलात का आहे की। बघू शकतात एकदम थंडगार एसी कूलर चालू आहे तिथे। डेकोरेशन एकदम मस्त आहे, एसी आहे, मस्त थंडगार वारा चालू आहे। तर ज्यांना अनुभव घ्यायचा आहे त्यांनी नक्की एकदा व्हिजिट द्या। मस्त डेकोरेशन चालू, ब्लू स्टारची एसी आहे थंडगार। हे बघू शकता डेकोरेशन कसलं भारी केले त्यांनी। खाली पाणी वगैरे आहे, कूलर वगैरे लावलेले बघू शकतात। कसलं भारी डेकोरेशन वाटते। तर मध्ये शो आहे, जलपरी शो बघू शकता। तिथून जलपरी शो बघूयात आपण ते सुद्धा। तर बघू शकता त्यांनी पक्षी सुद्धा आणलेत, वेगवेगळ्या प्रजातीचे कबूतर वगैरे आहेत, आपल्याला नाव सुद्धा माहिती नाहीत। असे वेगवेगळे पक्षी आणले त्यांनी संपूर्ण। बघू शकतात कसा भरलेला आहे परिसर। ते बघू शकतात रंगीबेरंगी पोपट आहे का चिमणी माहिती नाही, मग आता खूप भारी भारी कलरचे आहेत। सगळ्यांनी एकदा नक्की बघा। आता आजकाल चिमण्या दिसत नाहीत आपल्याला, तर या चिमण्याच आहेत नक्की। मला पण कन्फर्म माहीत नाही, पण चिमण्याच असतील, कारण त्यांची साईज तेवढी दिसायली। पण एकदम कलरचे आहेत, त्यांना कलर मारला असेल कदाचित, किंवा ते मग नॅचरल असतील। तर बघूत अजून पुढे काय काय वेगवेगळे पोपट। माहित नाही आपल्याला कोणते प्राणी आहेत, पण बघू शकतात किती मोठे आहेत हे। कमीत कमी 3 ते 4 फुटाचे आहेत हे प्राणी। माहिती नाही कोणते प्राणी आहेत। सगळ्या नांदेडकरांना आतुरता आहे जलपरीची। तर आज सुद्धा आमचा मूड ऑफ झालेला आहे, आज सुद्धा जलपरी शो बंदच आहे। त्यांनी सांगितले की आज चालू होणार होता, पण अजून 2 दिवस पोस्टपोंड केले आहे। तर सगळ्या नांदेडकरांना विनंती आहे की जलपरी शो 13 तारखेपासून सुरू होणार आहे। तर आमचा सुद्धा मूड खराब झाला आहे, कारण आम्हाला वाटलं आज तरी किमान जलपरी शो चालू असेल, पण नाही, त्यांनी पोस्टपोंड केलेले। अजून 2 दिवस वेट करावं लागेल सगळ्यांना। बघूत अजून पुढे। हे संपूर्ण मार्केट जे आपण पहिल्या दिवशी ब्लॉग टाकला होता तेव्हा बघितलं होता तुम्ही। तर त्या ब्लॉगमध्ये एकही शॉप चालू नव्हतं। तर आता बघू शकतात संपूर्ण मार्केट खचाखच भरलेलं आहे। लेडीजसाठी स्पेशल कानातले वगैरे, आणि हे लहान लेकरांसाठी स्पेशल शॉप। तर इथं बघू शकतात खाण्यासाठी सुद्धा स्टॉल आहेत वेगवेगळे, चिवडा वगैरे, लोणचं जे काय असेल हे स्पेशल घरातल्या वस्तू वगैरे। इथं मसाले, त्याच्यानंतर हे लेडीजचे प्रोडक्ट सगळे, त्याच्यानंतर हे सुद्धा लेडीजचंच, हे चप्पल वगैरे लेडीजचं। इथं वेगवेगळे पापड वगैरे आहेत, घरगुतीचं कोणाला पाहिजे असतील, उपवासाचे पापड वगैरे।
लेडीज स्पेशल घरगुती सामान, हार माल 30 रुपयामध्ये, कुठलीही वस्तू घ्या 30 रुपयामध्ये फक्त. घरगुती सामान आहेत सगळं महिलांसाठी. बघू शकता स्पेशल तुमचं घड्याळ वगैरे तुमच्या फोटो घड्याळीमध्ये टाकण्यासाठी मस्त हे बघू शकतात. अशा स्वतःच्या फोटो वेगवेगळ्या घड्याळ आहेत तिथे, एक नंबर आहे. कोणाला करायचं असेल तर प्राईस बघू शकतात. 150 रुपये, 350 रुपये, 80 रुपये तुमच्या रेटनुसार. हे गेमिंग सेक्शन आहे, संपूर्ण गेम आहे तिथे. वेगवेगळ्या टाईपचे गेम तुम्हाला इथे खेळायला भेटतील. मग ते ग्लास पाडायचा असो किंवा रिंग फेकायचा, तर सगळ्या प्रकारचे गेम तुम्हाला इथं पाहायला भेटतील. तर आता हळूहळू गर्दा वाढत आहे. ते सुरुवातीला एवढा गर्दा नव्हता, पण आता भरपूर गर्दा झालेला आहे. खाण्याची सुविधा आता प्रत्येक स्टॉल चालू झालेला आहे. सुरुवातीला जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा पहिल्या दिवशी काहीच नव्हतं. हे आलू पोटॅटो चिप्स बघू शकतात, मस्तपैकी गरम गरम गरमागरम भजे. तर आता प्रत्येक स्टॉल चालू झालेला आहे खाण्याचा. तर आता भरपूर असे फॅमिलीसुद्धा येत आहेत. तर सगळ्यांनी नक्की आता व्हिजिट द्या. नांदेडचा उत्सव मेळा पूर्णपणे आता चालू झालेला आहे. ते बघू शकतात. सुरुवातीला एवढा गर्दा नव्हता, पण आता आय थिंक 15 ते 20 दिवस झाले, त्याच्यामुळे आता फुल पब्लिक आहे. तर सगळ्यांनी व्हिजिट द्या नक्की एकदा. लहान लेकरांसाठी ट्रेन आहे इथे सुद्धा, लहान लेकरांसाठी खेळायला आहे मस्तपैकी. आणि हे पाण्यामध्ये सुद्धा जहाज लहान लेकरांसाठी. काही पण खेळा तुम्ही, 50 रुपये तिकीट आहे. तर लहान लेकरांसाठी जास्त आहे नांदेडच्या उत्सव मेळ्यामध्ये. 50 रुपयामध्ये कुठलाही गेम खेळा तुम्ही, 50 रुपये प्राईज आहे. तर त्यामुळे बघू शकतात लहान लेकरांची संख्या इथं जास्त आहे. तर हे बघू शकतात, हे खूप डेंजर राहते. ज्यांना सहन होते त्यांनीच याच्यात बसावं, नाही तर चक्करच येते बाहेर उतरल्यानंतर. वेगवेगळे गेम आहेत इकडं पण सेम तसंच आहे, पण इथे अजून चालू झालं नाही. गोल फिरतंय आणि हे वर जाऊन खाली यायचं हे तर अजून बंदच आहे बहुतेक, अजून कोणी आलं नाही. बघू ब्लॉग आवडला असेल मित्रांनो, तो ब्लॉगला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांना नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय नांदेडकर.